आपण फीडबद्दल थोडी माहिती घेऊया. लाईव्ह फीड, डॅफ्नी, ट्यूफेक्स, ब्राईनशिप, आर्टिमिया, त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. बस 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 काय राहतं आणखीन ते पाणी त्याच्यात. बाकी ह्याच्यात काढशील ना तर फिडिंग करशील, कसं करशील? हां ते बरोबर आहे तिला. आर्टिमियाची पावडर दे. ही ना एक खाऱ्या पाण्यातली श्रिम्प आहे, कोलंबी. पाण्याच्या वर अशी उलटी पोते, त्याला सी मंकी बोलतात किंवा आर्टिमिया असं त्याला बोललं जातं. त्याची ही अंडी आहेत. ही अंडी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून त्यांना हॅच केलं जातं. ही बघा अंडी आहेत. साधारण ती टाकल्यानंतर 24 तासानंतर टाकल्यानंतर ह्याच्यामधनं बारीक ह्या अंडी हॅच होऊन ह्याच्यातनं पिल्लं तयार होतात. जी पिल्लं तयार होतात ती तुम्हाला दिसतील बघा, ऑरेंज कलरची पाण्यामध्ये बघा, त्यांची मुवमेंट होते, हलताना दिसतील. दिसते? ही जी 1 दिवसाची माशाची जी पिल्लं जन्मलेली असतात त्यांना हे खाद्य म्हणून दिलं जातं. त्याच्यानंतर थोडी पिल्लं मोठी झाली डॅफ्नी की पूर्ण डुबव डायरेक्ट. हां बस. ही डॅफ्नी आहे, ही माशांना दिली जाते. हे आमचे स्वतःचे पॉन्ड आहे, त्याच्यामध्ये आम्ही कल्चर करतो. हे माशांचं पिल्लांचं खाद्य आहे टोटली सगळं हे. हां, ह्याच्याने माशांची हेल्थ चांगली जाते, प्रोडक्टिव्हिटी वाढते, पिल्लं द्यायची क्वांटिटी वाढते ह्याच्याने. आणि माशांचं सगळ्यात आवडतं खाद्य. इकडे द्या. फिडिंग झाली आहे ना माशांना. त्यानंतर तिसरं फीड येतं ट्यूफेक्स, लाईव्ह किडे. जसा गांडूळ असतो त्याचाच प्रकार, पण हे पाण्यातले आहेत. एकदम लहान पिल्लं असतात. यांना असं उचललं ना ते कम्प्लीट असं उचललं जातं. शेव यांची वाढ होत नाही, एवढीच वाढ होते. आणि ही लास्ट आहे, याच्या पुढे याच्यापेक्षा मोठे होत नाही. हां, लाईफस्टाईल संपली म्हणजे प्रोडक्टिव्हिटी करतात ते. हां, कंटिन्यू त्यांना चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये असं माशांना खायला. हे बघा ते कम्प्लीट आहे, तेच आहे. हे बघा शेव. पकड हातात, हात लाव. हा, हे बघा आता माशांना टाकतो, सगळ्यात आवडीने खातात. एक मिनिट.
झालं? आहे काय प्रश्न? नाही, काहीच नाही. नाही, माणूस आहे, त्याला माणसाची भीती वाटेल की हा मला खाऊन टाकेल. पण असं नाही आहे. हो, ते आजारी आहेत, त्यांना औषध देऊन हीटर लावून टेम्परेचर मेंटेन करून. बघा, टँकला बाहेरून हात लावा, हिला हात लावा, इकडे आहे. काय हे वाईल्डमध्ये कलेक्ट केले जातात, जे आम्हाला आणून देणार ते वाईल्डमध्ये पकडून आणून देतात. ह्याचं आम्ही कल्चर नाही, पण त्याचं कल्चर आमचे पॉन्ड आहे डॅफनीचे, तिकडे आम्ही कल्चर करतो असं. पाहिजे तर सॅम्पल घेऊन जा तुम्ही आणि स्कोपमध्ये चेक करा. हां, थोडं सॅम्पल घेऊन जा. इनको सब थोड़ा सॅम्पल दे देना, छोटा थैली में बांध के. हां, स्कोपमध्ये तुम्ही चेक करू शकता, म्हणजे कसा दिसतो काय ते, आणि आम्हालाही फोटो पाठवा. आणि तुम्ही याला काय त्याच्यातनं काय शिकायला मिळालं म्हणजे आम्हालाही कळेल की आम्ही हां हो हां. पण यांच्याकडे स्कोप आहे ना, मायक्रोस्कोप आहे, तर ठेवून ते बघू शकतात ना काय आहे काय नाही. हो स्क्रीनवर दाखवलं होतं त्यांना. हो, सगळं देणार, तिन्ही आयटम देणार. सेम आहे, दोन्ही सेम आहेत. हे काढून दे ना मला, याच्यात ट्रान्सपरंट याच्यामध्ये पाहिजे. ओके, बेसिकली विडो टेट्रा व्हरायटी जी आहे, ओके, जे स्कूलिंग करतात फिशेस, त्यांच्यामधली ही व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये पूर्वी 2 कलर यायचे, एक अल्बिनो जो पूर्ण व्हाईट असायचा, आणि दुसरा अर्ध्या भागाला पट्टे आणि अर्धा भाग काळा पांढरा असा असायचा, एक विडो टेट्रा बेसिक. तो पण असेल इथे, मी दाखवतो तुम्हाला. एशियन कंट्रीजमध्ये ह्याच्यावर जेनेटिकली काम करून हे त्याला जवळपास 7 ते 8 कलरमध्ये डेव्हलप केलं गेलं. आता तुम्ही बघाल तर त्याचे सगळे पॅरेंट्स आहेत, ते सगळे पॅरेंट्स आहेत. त्यांचे पॅरेंट्स जे आहेत ना व्हाईट कलरमध्ये, हां, पूर्वी व्हाईट असायचे पूर्ण. त्याच्यातून आता हे सगळे बेबीज बघाल तर तुम्ही, तर जेनेटिकली त्यांना बेबी स्टेजपासून हा फ्लोरोसंट कलर आहे. त्याच्यामध्ये ब्ल्यू आहे, येल्लो आहे, फ्लोरोसंट ग्रीन आहे, नॉर्मल ग्रीन आहे, पिंक आहे. हे सगळे डेव्हलप केले गेले आहेत ॲज पर मार्केट. आणि आत्ता ह्या फिशेसचं सगळ्यात जास्त मार्केट आहे, कारण आपण इंस्टाग्राम आणि इथे सगळे बघतो रील्समध्ये. बेसिकली लाईट पडल्यानंतर, एक निऑन लाईट पडल्यानंतर ह्याचा एक कलर वेगळा येतो, व्हाईट लाईट पडल्यानंतर कलर वेगळा येतो. तर त्यामुळे लोकांना कसं एकाच व्हरायटीमध्ये मल्टिपल कलर्स मिळतात बघायला, तर खूप जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं. बेसिकली इंडस्ट्री आहे ऑर्नामेंटल. तर ऑर्नामेंटल म्हणजे काय की ते ऑर्नामेंटसारखं दिसलं पाहिजे, इट शुड बी प्रेझेंटेबल. त्यामुळे ही व्हरायटी आत्ता सगळ्यात जास्त बूममध्ये आहे. आणि तो आता एक ट्रेंड बनलेला आहे की माशांचे कलर्स चेंज करायचे जेनेटिकली, इन्स्टेड ऑफ त्यांना ब्रुटली इंकिंग करून किंवा इंजेक्शन्स देऊन. हे पूर्वी एक काळ चालायचं आहे, पण आता जेनेटिकली केलं जातं ज्याला माशांना त्रास होत नाही. सो दिस इज अ गुड सायन्स, यू कॅन से. ओके, हा एक नवीन व्हरायटी तुम्हाला टेट्रामध्येही आहे आता. सो आता हे बघाल, हे स्कूलिंग करत आहेत, कारण ह्यांना फूडचं साठी एक जिथे जाईल तिथे सगळे जाणार. स्कूलिंगमध्ये काय असतं, बेसिकली एक मासा जो करतो आहे अख्खी व्हरायटी तेच फॉलो करणार. मेंढ्या कशा असतात तसा प्रकार आहे, एक मेंढी जिथून जाईल त्याच दरवाजातून सगळ्या मेंढ्या जाणार. तर स्कूलिंगमध्ये काय असतं, स्कूलिंग हे बघायला खूप पीसफुल वाटतं, कारण तुमच्या टँकमध्ये जेव्हा आपण असे बारीक बारीक जेव्हा व्हरायटी भरपूर ठेवतो तेव्हा, आणि ते एका ग्रुपमध्ये जेव्हा फिरतात, तर बेसिकली आपण नॅशनल जिओग्राफी वगैरे इथे आहे, आपण तिथे बघतो, तर आपल्याला नेहमी तेच आवडतं की समुद्रातले मासे दाखवतात जे आपल्याला मल्टिपल फिशेस हजारोंनी एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहेत. ओके, तर ते बघायला आवडतं. सो बेसिकली इथे पण बघाल तुम्ही हे डॉलर फिश आहेत. ओके, हे टेट्रा व्हरायटी नाही आहे, पण तरी पण त्यांचं
मी जिकडे हे करतोय त्या हिशोबाने ते येणार. ह्यांचं पण तेच आहे, सगळ्यांचं तेच. आता तुम्ही सगळे तिथे उभे आहात म्हणून तुमच्याकडे ते जास्त हे होतात की त्यांच्यासाठी सध्या फूड हे मेन प्रायोरिटी आहे. जिथून फूड येईल तिथे आम्ही जाणार सगळे. ह्यांचं ब्रीडिंग पण जे फ्लॉरॉन्स आहेत, हे एंजल्स आहेत त्यांच्याप्रमाणेच होतं. फक्त ह्यांची जी प्लेट आहे, जी आपण स्लेट उभ्या बघितल्या, तर ह्यांना खाली स्लेट लागतात. तुम्हाला त्याची व्हरायटी पण खाली बघायला मिळेल. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं की ह्या फिशची तुम्ही अंड्यावरून बेबीजवरून फिश ओळखा म्हणून. ओके, सो हे आहेत ह्याच्यात गोल्डफिश. तिकडे पण बघाल तुम्ही ब्लॅक गोल्डफिश तुम्हाला दिसतील अजून. तर एखाद्या बेबीच्या कलरवरून किंवा शेपवरून तुम्हाला मासा आयडेंटिफाय होईलच असं नाही. आता कोण बोलू शकेल की हा एवढा बारीक, अक्षरशः शेवेसारखा बारीक दिसणारा मासा हा गोल्डफिशचा बेबी आहे, जो पुढे जाऊन एवढा ह्यूज किंवा ह्याच्यापेक्षा पण ह्यूज बनू शकतो. सेम आता एंजलचंच बघितलं इथे आपण, तर हे बघा, हे एंजलचे बेबीज. ह्याला तुम्हाला कुठेतरी फिन दिसतोय तसा, जसा एंजलला आहे खाली. या एंजलला कुठेच फिन नाही दिसत आहे, पण ही पण एक स्टेज आहे. आम्ही त्याला एक काठा किंवा फिन फुटणं हे म्हणतो. एकदा फिन फुटला तुमच्या माश्याला की तो त्याच्या एका नेक्स्ट स्टेजला म्हणजे यंगर स्टेजला गेला असं आपण कन्सिडर करतो. सो बेसिकली ही त्याची फ्राय स्टेज आहे. त्याच्यापुढे काटा फुटल्यानंतर यंगर स्टेज होते. त्याच्यानंतर एक येतो त्याला आम्ही पार्सल साईज, म्हणजे जे फार्मर्स नेतात आमच्याकडून, त्या साईजला मासा पोचला की तिथून एक त्याचं एक व्हॅल्यू सेट केली जाते ॲज पर द व्हरायटी. आणि मग त्याच्यानंतर पुढे जर आम्हाला वाढवायचं असेल तर ही आम्ही एक दुकानदारांना सेल करायची साईज हे आम्ही डेव्हलप करतो. ही जवळपास 2.5 ते 3 इंच वरच्या फिनपासून खालच्या फिनपर्यंत माशाची साईज अशी मोजली जाते. वरच्या फिनपासून खालवर असं नाही मोजत. एंजल फिश जे आहेत जे स्क्वेअर शेपमध्ये असतात तर वर फिन टू फिन बोलतो याला. असा मासा 2.5 इंच आहे, 3 इंच आहे असं. तर हे सगळं आहे. अजून बरेच प्रकार आहेत आपल्याकडे. बाकी फ्लोरोसंटमध्ये जे टायगर बाग आहेत त्यांचं बिहेवियर पण बघत असेल, लांब पळत आहेत. फार व्हरायटी तुझी एका जागी थांबलेली दिसणार नाही तुम्हाला, कधी ना नेहमी पळतच असतात.